नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगलीत 100 फुटीजवळ आगीत घर जळून खाक। घरातील फ्रीजचा कॉम्प्रेसर फुटल्याने घटना। LPG सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली। सांगलीत 100 फुटी रस्त्यालगत पठाण कॉलनी येथे शनिवारी एका घराला आग लागली। या आगीत पत्रा व लाकडी बांबूचे घर जळून खाक झाले। रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळाले। घरातील फ्रीजचा कॉम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याचे समजते। दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील 2 LPG सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली। 100 फुटी रस्त्यालगत पठाण कॉलनीत प्रवीण कावेठिया यांच्या घराला शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली। घर मालक कपडे विक्री व्यवसायानिमित्त बाहेर होते, त्यामुळे घराला कुलूप होते। बंद घरातून धूर येत असल्याचे दिसताच स्थानिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली। घर पत्र्याचे व लाकडी बांबूचे असल्याने आगीने मोठे स्वरूप घेतले। महापालिकेच्या अग्निशमन दलाची 2 वाहनेही तात्काळ घटनास्थळी पोहोचली। घटनास्थळी पोहोचताच जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले। घरातील LPG सिलेंडर तात्काळ व सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। दरम्यान माजी नगरसेवक फिरोज पठाण, मंगेश चव्हाण यांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली। आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून नुकसान झाले। कपाटातील मौल्यवान वस्तू मात्र सुरक्षित मिळाल्या। तसेच शेजारील घराच्या भिंतीस किरकोळ झळ बसली आहे।